हेलो गाइस, कैसे आप सब लोग। तो आज मैं जाने वाला हूँ बड्डे पे। आज बड्डेला जाणार आहे मी. तर माझ्या आत्याच्या मुलाचा बड्डे आहे आज, पहिला बड्डे. तर आम्ही नेरूळला जाणार आहे. नेरूळला हॉलमध्ये एनआर भगत करून हॉल आहे, तिकडे बड्डे ठेवलेला आहे. निघूयात, माझी मम्मी आणि मी जाणार आहे. तर आता तयारीला लागू, लगेच भेटूयात. चला. सप्रे मला काय वाटतंय मी. कोण तू नाही बाबा सगळे आवडता काही सगळे अरे नहीं सप्रे बाय. नाही बाबा. हाँ बाबा, जरा बडा नग कसं देगा. ये सप्रे. ये गजनी का सीक्वल है, आने वाला अभी कुछ सालों. गजनी तू आने वाला है अभी. गजनी टू आने वाला है. पहिला वाला कोणती. काय फिरेश कुठे. पिवळी रेशी काय काय म्हणले पिवळी रेषेचा. ते डबे हे दरवाजा खुलतो ना पिवळीशी जाऊन. चल तो अभी हम लोग बेलापुर स्टेशन पे है. तो बेलापुर से कनेक्टेड मेट्रो स्टेशन है. अभी ये लोकल स्टेशन है. यहाँ से हम लोग अभी नेहरू के लिए ट्रेन पकड़ेंगे. बारिश आ रहा है अभी. नेरूळला उतरलोय आम्ही. नेहरू मम्मी कुठे हरवली यार. अरे मम्मी उतरली की नाही. आता लक्ष हो, डायरेक्ट सीड्या. पोरगा कुठे काय उतरलाय की नाही माहिती नाही, काय नाही. डायरेक्ट सीड्या चढायचा, आपल्या रस्त्याला निघायचं. तो गाइस हम लोग अभी घर पे आ गए. मैं घर पे आया हूँ. विशाल अभी रेडी हो रहा है बर्थडे के लिए. कपड़ा वगैरह ड्रेसिंग विसिंग मार रहा है, टॉवल लुंगी विंगी साउथ इंडिया. अभी हम लोग रेडी होके जाएंगे. घर के सब लोग चले गए, सगळे गेले ना. कुठला जब से मिला है तेरा इशारा. चल लेट झालंय. हम लोग जाएंगे सीधा बर्थडे पे मिलेंगे, ठीक है. गाइस आता आम्ही पोचलेलो आहे. हिंदी मराठी मिक्स झालंय, माहिती आहे मला. माझ्यासोबत विशाल आहे आणि विशाल आहे. दोन विशाल आहे. तर आलोय आम्ही कुठे इथे. अरे काय डान्सर जशी एंट्री मारली आहे.
गाइस तो ये भी प्लास्टिक नहीं है, ये भी खाने का ही है। इसके नीचे का प्लास्टिक है। काय आत्या? ही माझी आत्या आहे, पप्पांची बहीण आहे माझी. ऐकली काय खायला लागलाय? ते खाऊ बघ ना, लय वेगळं लागतंय. ये पण खाने का ही है क्या? चिल्ली पाहिजे. हे मामा जेवण वाढायला लागले. बिर्याणी पोटात उठून तुम्हाला सोडून सोडून लॉक काढता बरं का. हाय काय कसे आहेत सगळे? साक्षी आज दिसलीच नाही दिवसभर. काय करत होती काय माहिती नाही आम्हाला. काय नाही मी इथंच असते. साक्षी आता भाई एकटी इकडे फिरायला लागली, इकडे तिकडे एकटी काय नाही आम्ही असते. आणि हा तिचा भाऊ आहे, हा फक्त नावाने विशाल आहे. बघा इकडे 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 उभा राहा, इकडे उभा. आता याच्यामध्ये मला सांगा मोठा कोण आहे, छोटा कोण आहे, मधला कोण आहे? ज्याला दाढी आहे तो मोठा आहे. तर गाईज बर्थडे झालाय काय कळलं नाही आम्हाला, कसं झालंय काय झालंय. अचानक भयानक झालंय. जेवण वाढी पण अचानक भयानक चालले. लोकांना जाऊन प्लेटी द्यावे लागतात. मला कॅटरस वाला बनवलंय. कॅटरस काय तुम्ही तर आधीच घेतले, मला कायच नाही बघणार काय खायचं बोलणार आहे. आणि तुम्ही पण या जेवायला. मस्त बिर्याणी आहे, केक वगैरे आहे, सगळे या तुम्ही सगळे. मी वाट बघणार आहे. यो
आता लागलेली आहे भाई, सगळे जेवायला येत आहेत हळूहळू. मम्मी आणि आत्या सोबत आहेत. जरा पॉडकास्ट सुरू करा. मग माझ्या सोबत आहे माझ्या आत्या, मंदा आत्या. कशात कशात तुम्ही बोलत नाही, येतच नाही बोलायचं. मी बोललो ना, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही माझी दुसरी आत्या आहे, सगळ्या आत्या दाखवल्या मी. नंदा आत्या, एक एक करून सगळ्या आत्या दाखवणार आहे मी. कशा आहेत? ती स्वातीताई आहे, ससुराल नाही ब्लॉग माझे. काय तू व्हिडिओ टाकतो ना मी युट्यूबला आता, ब्लॉग वाले. बघते बघा, सबस्क्राईब करा. दुर्गा आत्या, ही माझी दुर्गा आत्या. कशा जोरात बोला, आवाज नाही येत. काजल ताई आहे, काजल ताई एकटी चालू विथ ओजस. दाखवू त्याला आम्ही कुठे गेलाय तो. भेटली फायनली, आम्हाला प्लेट भेटली. मी आली जेवायला परत. चोरून आणले. घे तुम्ही, घेतो. अरे घे ना, नाही बोलते ते. घे घेतो. भैया कुचुम्बर डालो ना इसके. ओ भैया दान दो ना काम पे. कुचुम्बर डालो इसमें थोड़ा. भैया क्या भैया, पगार काटूंगा इसमें. अगर इसके जबड़े में आपकी उंगली फंस गई तो फिर बच नहीं पाएगी. ये सीधा उसे अलग कर देगा, किसी कैंची की तरह. दो दिनों से मैंने ठीक से खाना नहीं खाया है और मैं इस दावत का भरपूर फायदा उठाऊंगा. देखिए, आज कई दिनों बाद मुझे पहली बार सही खाना मिलने वाला है. और आमच्या सोबत एक महत्वाचा व्यक्ती आहे, VIP पर्सन आहे. आता मी त्याची ओळख करून देणार आहे. खूप मोठे आहेत ते, वयाने, आकाराने, शरीराने खूप मोठे आहेत. तर त्यांच्याशी मी तुम्हाला भेटवतो. तर हे आहेत ते हाती, मेरा साथी. आदात आहे. आनंद कुठे आहे? हिचं नाव मला अजून लक्षात नाही आलंय. सेजल आहे, पण अजून दुसरं नाव आहे ना, ते लक्षात नाही मला. हे बघ, गोरी. ऐक ना रोहित, रोहन येतो सोबत बाजूच्या, मी त्या विषयासोबत थांबतो. त्यासाठी आपण जेवासाठी पण नाही थांबलो. आता तो कुठं होता? मग तेच तर मला पण लक्षात नाही राहील. त्याच्यासोबत थांबतो मी. मग मी जाऊ. हा, ये रोहन सोबत. जरा तुझं चांगलं चल. काय घे. फिर हम लोग जा रहे हैं अभी. बाय बाय. चला चला जाऊ. काय माणसाने मला सांगायचे की एक वाघ होता, एवढा वंशीत होता माझ्या सासरीत वाघ. सगळं त्या गावातल्या वाघाला घाबरायचं. माझ्या सासरीला घाबरत नव्हता तो वाघ. तो वाघ भूत होता, भूत नव्हता असा, म्हणजे रिअल मध्ये वाघ होता. रिअल वाला वाघ होता. ओरिजिनल वाघ होता. आणि ते असं आहे का, आमच्या गावात रामश गाव आहे ना, तर नदी किनारी असं झाडं झुडपं होते. नदीच्या वरती आमचं गाव, तर त्या झाडा झुडपामध्ये तो वाघ असायचा. त्या वाघाला इतके लोक घाबरायचे, तिथून जायला, शेतात जायला, कुठं जायला इतके घाबरायचे. माझे सासरे आले की लगेच ते वाघ शांत बसायचा. माझे सासरे ना, माझ्या सासऱ्याचे वडील, मला माहिती नाही, आता त्यांनी सांगितले की माझे सासरे मला असे सांगायचे की माझ्या वडील असे होते. हा, एवढे डेंजर होते. लय डेंजर होते. माझ्या सासऱ्याचं भूताला पण घाबरत नव्हते. एकटे शेतात जायचे, झोपायचे. है ना.
पण काही पण त्या आम्हाला सांगायचे त्यांच्या बचपन माझ्या वडिलाचे वडील एवढे मोठे हे होते ना, तर समज आमचं गाव 2 गाव आहे समज, तर इकडे समज आलमगाव आणि एक नदी अशी मोठी, तर नदीतून पुढे वर रस्ता गेला ना, तिथं असं वरती एक साबराचं झाड होतं मोठं, आणि मोठा एक गोवा होता तिथं. त्या गोवामध्ये एक मोठा सिंह राहत होता. तर मग लोक सगळे गावातले लोक तिथं त्या याच्यापाशी यायला घाबरायचे. पण माझा आजा कधी काही कोणाचं समज बैल गेला, गाय गेला, लोक येऊन ते माझ्या आज्याला बोलायचे की बाबा आमचं गाय गेली किंवा बैल गेलाय. मग म्हाताला जायचं ते आजा आमचा आजोबा, आणि त्या याच्यामध्ये जायचा आणि त्या शेळाला बोलायचा, चला येऊन दे आता बाहेर. ते बाहेर आणून द्यायचं ते शिकार अर्धी. हा शिळ. मग ते थांब म्हणला तिथं थांबायचा. मग बाकी लोक यायचे आणि त्याला घेऊन जायचे. हा म्हणजे आजोबाला काय करत नव्हते ते? काहीच नाही. इंडिया होती. ते बंगालला जाऊन इथे शिकून आले होते. ते वश मध्ये करायचं असं हा सगळे प्राण्यांना वगैरे. हा हे कमीत कमी 12-13 वर्षाचे होते, तर ते 15 वर्ष तिथं यायला राहिले बंगालला. 15 वर्षाच्या असताना की 15 वर्ष? 15 वर्षाचे असताना. 15 वर्षाचे असताना कमीत कमी 15 वर्ष तिथं होते ते. म्हणून तिथं गेल्यावर त्याला लय मोठी घटना झाली. मग तिथं तिथून विद्या शिकले. विद्या शिकल्यावर मग त्याला इकडे यायचं होतं गावी. त्याला आपण गावी यायचं होतं. त्याला यायला जमतच नव्हतं. विद्या पूर्ण शिकलेले त्यांना पूर्ण माहिती होती. पण मग काय झालं, मग तिथे म्हातारी होती आजी. आजोबा काय करायचा, यायचा जायचा, गंज रूप घ्यायचा अलग अलग. आजोबाला रूप पण चेंज करता येत होते. आईनं सांगितलं की तुम्ही गोमाशी बनवून. त्या आजोबा गोमाशी बनले आणि त्याला एक पाला द्यायला तोंडामध्ये. बोलले ते शिव आहे ना म्हणे, ते शिव ओलांडून गेलं तेव्हा ते पाला सोडायचा खाली. तुम्ही तसे पहिल्यासारखे गोमाशी म्हणजे बैलावर बसती ना, बैलावरची बसती ना, बैल असतो ना, बैलावर बसत असते त्याला गोमाशी म्हणतात. आमच्या लोकांना केवढा आकार झाला तो? छोटा असतो. मग त्या बाबा बनलेले तो आकार, बनलेले तसे. ते बाबा त्या आकारात आलेले. हा त्या आकारात येऊन मग ते तोंडात पाला द्यायला त्या आजीनं. मग ते शिव ओलांडून बाहेर आले. तेव्हा ते माणसात रूपांतर. हे खरं आहे? ते खरं झालेलं आहे. आमचे वडील आम्हाला सांगायचे ना, माझ्या वडील आम्हाला असं असं करायचे. माणूस होऊ शकतो कुठल्या रूपामध्ये? अरे आमच्या गावामध्ये खेळ यायचा ना ते याचा, ते साप ते पुंगी. आणि माझे आजोबा घरात बसले राहायचे. ते यायचं खेळ वाजायला, तर ती पुंगी वाजते ना, तर त्यांना वाजायला चालू केली तर ती पुंगी वाजतच नव्हती. पुंगी वाजतच नव्हती. म्हातारा इकडेच बंद करून टाकायचे एवढा लांबूनच. तिथूनच बंद करायचे ते याला वाजायचे याला. आणि ते बंद केलं ना, तर मग ते माणूस त्याला कळायचं. ते पण इथे शिकलेले असतात ते लोक. मग ते म्हणायचे कोण आहे बाबा. मग ते सांगायचे ते बाबा येदुजी बाबा, त्यांच्या तुम्हाला पाया पडायला लागेल तेव्हा तुमचा खेळ चालू. मग तेव्हा ती यायचा आणि आजोबाच्या पाया पडायचा. पाया पडला का मग द्यायची पुंगान चालू अशी वाजत नव्हती. खरं आहे हे खरं आहे. अरे खरं आमचे वडील आम्हाला सांगायचे ना, चालता चालता माणसाला हे करायची ती क्षणाला हात घातला की साफ काढायची. त्याच्यामध्ये विद्या होती त्यांना, अशी टेक्निक वगैरे होती. 15 वर्ष होते ते बंगालला. तुम्ही बघितलं त्यांना? आम्ही बघितलं आणि तेव्हा नव्हतो तेव्हा ते गेले तेव्हा. अच्छा. बघ साक्षी, घरामध्ये किती स्टोरी आहे डेंजर. शिवचं तर लय अवघड होतं. शिवना बाबाला आजाला ते का आजोबालाच घाबरायचं. इकडे कॅमेरात पाहू. त्यांना ते वश करायचं टेक्निक होते ना, कोणला पण माणसाला पण. वशीकरण सारखं. आता गाजायला जर गेले ना, गाजायचे लोक मजाक मस्ती करायचे ना, तर त्याला जुलम लावायचे. लय मोठी आयडिया. आणि मुलं असं एकदा काय झालं माहितीये का, ते जालन्याला गेलेले, त्यांच्याकडे घोडा होता. घोडा मग इथून गेले ते. मग ते याच्यामध्ये जालन्यामध्ये ना ते शिकले लोक त्या बाबावर पारावर ठेवून होते, याला मारायचं म्हणून लय जाणता येईल.
तर मग हे पहिल्या भाषेने ते मारायला आले ते लोक, पण ते ना मारू शकले नाही ते घोडाला चप्पल होता. हा. ते घरी आले. मग घरी आल्यावर त्याला कळलं माझ्यावर ते असं असं केले. मी सांगितलं त्यांना घरात तिथं झालं का असं असं झालंय म्हणजे ते मला 10-12 लोक आली ते मारायला. तर मग उदूक दुसऱ्या दिवशी गेले. त्या दिवशी द्यायला काही करायचं नव्हतं. हा. दुसऱ्या दिवशी गेले ते त्याच रस्त्याने गेले घोड्यावर. ते लोक जसे आले ना मारायला त्यांची काहीच चालत नाही. त्याने जी काठी मारायला लागली ना काही पण म्हणत ते काठी. हा. तेवढे त्यांची शास्त्रीय देव. म्हणजे ते असं ते धनुष्य बाण मध्ये काय ते रूपांतर व्हायचं. हा. रामायण मध्ये ते तसं. तसं काही पण म्हणायचं. एवढी मोठी देव. मग ते असं रामायण मधलं कुठलं कॅरेक्टर तर नव्हते ते. नाही तसं काय नव्हतं. पण त्याला ते विद्या शिकले. 15 वर्ष होते ना ते 15 वर्ष. अच्छा. तर गाईस तुम्हाला पण काय विद्या शिकायची असेल तर बांगलादेशला आताच्या काळातले चालली विद्या. लोक चोरी बिरी करायला काम येईल ना. हेलो मित्रांनो, दोस्त लोगांनो और माय डियर फ्रेंड्स, ये जो व्लॉग आपने देखा इसमें मैंने ज़्यादा कुछ कर नहीं पाया, ना एडिटिंग कर पाया, ना शूट्स, ना कुछ कर पाया नहीं ठीक से, तो उसके लिए सॉरी. और अगला व्लॉग आएगा उसमें थोड़ा ट्राई करूँगा मैं करने की, पर इसमें नहीं कर पाया, कुछ रीजंस थे, तो इस बार समझ लेना. बस ना दिमाग चला मेरा, क्रिएटिविटी का कुछ भी सीन नहीं हुआ. बस फ्लो में वीडियो बन गया और मैंने एडिटिंग में भी ज़्यादा ध्यान नहीं दिया क्योंकि टाइम कम था मेरे पास. और ये जो वीडियो मैं बना रहा हूँ, ये अभी जो बात कर रहा हूँ, ये इस ब्लॉग के 20 दिन बाद बना रहा हूँ मैं. तो इसका एंड में ये ऐसा कर रहा हूँ क्योंकि उस टाइम उसका एंड भी नहीं कर पाया था, ना कुछ भी नहीं कर पाया, ना कुछ भी नहीं. एडिट भी मैं अभी कर रहा हूँ और उस टाइम उस ब्लॉग को बहुत टाइम हो चुका है. थोड़ा समझ लेना, कुछ रीजंस के वजह से नहीं वो ब्लॉग इतना हो पाया ठीक से. और अभी जो नेक्स्ट डालूंगा उसमें थोड़ा सा मज़ा आएगा, मुझे भी मज़ा आएगा, आपको भी मज़ा आएगा देखने के लिए. बस थोड़ा सा टाइम देना गाइस, प्लीज़ समझ लो इस बार. ऐसा मत समझना यार कुछ भी बना दिया इसने, ऐसा मत सोचना. मुझे भी लग रहा है कुछ भी बना दिया पर ठीक है, चलो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. बाय.